अध्याय 1. अपमान आणि सिस्टीमची सुरुवात. रोहन, तू खरंच विचारतोयस? तू मला काय देऊ शकतोस? प्रियाचा आवाज थंड आणि तुच्छतेने भरलेला होता. मुंबईच्या एका साध्या रेस्टॉरंटमध्ये ते बसले होते. रोहनने आज आपल्या वाढदिवसानिमित्त प्रियाला जेवायला बोलावले होते. त्याच्यासाठी हा एक खास दिवस होता, पण प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसत होती. प्रिया, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी वचन देतो, मी खूप मेहनत करेन आणि तुला जगातलं सगळं सुख देईन, रोहन गयावया करत म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. प्रिया हसली, पण ते हसू नव्हते. तो एक उपहास होता. प्रेम? रोहन, प्रेमाने पोट भरत नाही. तुझ्याकडे काय आहे? एक जुनी बाईक आणि महिन्याच्या शेवटी रिकामं होणारं बँक खातं? तू मला वडापाव शिवाय काय खाऊ घालू शकतोस? तेवढ्यात रेस्टॉरंटच्या दारात एक चकचकीत बीएमडब्ल्यू गाडी थांबली आणि त्यातून विक्रम उतरला. विक्रम हा त्यांच्याच कॉलेजमधला एक श्रीमंत आणि गर्विष्ठ तरुण होता. तो प्रियाकडे बघून हसला आणि तिच्या दिशेने चालू लागला. प्रिया, तू इथे काय करतेस? मी तुला कधीपासून फोन करतोय, विक्रम तिच्या बाजूला उभा राहत म्हणाला. त्याने रोहनकडे ढुंकूनही पाहिले नाही, जणू काही तो तिथे अस्तित्वातच नव्हता. विक्रम, तू आलास? प्रियाचा चेहरा क्षणात उजळला. ती पटकन उठून उभी राहिली आणि तिने रोहनकडे तिरस्काराने पाहिले. रोहन, आता सगळं संपलंय. विक्रम, मला जे देऊ शकतो त्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. आजपासून माझा आणि तुझा काहीही संबंध नाही. एवढं बोलून ती विक्रमचा हात धरून निघून गेली. रोहन तिथेच बसून राहिला. अपमान आणि दुःखाने त्याचा चेहरा लाल झाला होता. रेस्टॉरंटमधील लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, जणू काही तो एक विनोद होता. हताश होऊन रोहन रेस्टॉरंटमधून बाहेर पडला. पाऊस सुरू झाला होता. जणू काही आभाळही त्याच्या दुःखात सामील झाले होते. पावसात भिजत तुटलेल्या हृदयाने तो आपल्या लहानशा भाड्याच्या खोलीत परतला. खोलीत पोहोचताच त्याने स्वतःला पलंगावर झोकून दिले. त्याचे डोळे भरून आले होते. पैसा. सगळं पैशांमुळेच होतं, तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात त्याच्या जुन्या स्मार्टफोनची स्क्रीन अचानक उजळली आणि त्यावर एक विचित्र संदेश दिसला. अब्जाधीश रिबेट सिस्टीम सक्रिय होत आहे. यजमान होस्ट निश्चित झाला. रोहन. सिस्टीमचा नियम. तुम्ही कोणत्याही स्त्रीवर खर्च केलेला पैसा तुम्हाला अनेक पटींनी परत मिळेल. खर्च जितका जास्त, परतावा रिबेट तितकाच मोठा. रोहनने डोळे चोळून पुन्हा पाहिले. हे काय आहे? कोणीतरी माझी चेष्टा करतंय का? त्याला वाटले की दुःखाच्या भरात त्याला भास होत आहेत. त्याने फोन बंद करून पुन्हा चालू केला, पण तो संदेश तसाच होता. काय मूर्खपणा आहे, तो रागाने म्हणाला. पण त्याच्या मनात एक छोटासा विचार डोकावला. जर हे खरं असेल तर गमावण्यासारखं त्याच्याकडे आता काहीच नव्हतं. त्याने आपलं बँक बॅलन्स तपासलं. खात्यात फक्त 500 रुपये शिल्लक होते. त्याने आपला फोन उचलला आणि एका लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर गेला. तिथे एक मुलगी गाणं गात होती. त्याने तिला 500 रुपयांचा व्हर्च्युअल गिफ्ट पाठवला. गेले माझे शेवटचे पैसे, तो हताशपणे हसला. पण पुढच्याच क्षणी त्याच्या फोनवर बँकेकडून एक मेसेज आला. तुमच्या बँक खात्यात 5,000 रुपये जमा झाले आहेत. रोहनचे डोळे विस्फारले. तो पलंगावरून ताडकन उठून बसला. त्याने मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. हे खरं होतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे, आनंदाचे आणि सुडाच्या भावनेचे एक विचित्र मिश्रण होते. प्रिया. विक्रम. आता खेळ सुरू झालाय, तो एका विजयी हास्यासह म्हणाला. त्याच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय आज सुरू झाला होता. एका सामान्य मुलापासून अब्जाधीश बनण्याचा प्रवास आता सुरू होणार होता. 2. सिस्टीमची परीक्षा आणि अनपेक्षित बक्षीस. 5,000 रुपये. फक्त 500 रुपये खर्च करून? रोहन अजूनही आपल्या फोनच्या स्क्रीनकडे अविश्वासाने बघत होता. हे स्वप्न तर नाही ना? याची खात्री करण्यासाठी त्याने स्वतःला चिमटा काढला. त्याला वेदना झाली. याचा अर्थ हे सर्व खरे होते. त्याच्या मनात उत्साहाची एक लहर धावली. जर हे खरं असेल तर त्याचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. पण त्याचा सावध स्वभाव त्याला पुन्हा एकदा खात्री करायला सांगत होता. कदाचित हा योगायोग असेल. बँकेकडून चुकून पैसे आले असतील. त्याने ठरवलं सिस्टीमची पुन्हा एकदा परीक्षा घ्यायची. यावेळी थोड्या मोठ्या रकमेने. त्याने तेच लाईव्ह स्ट्रीमिंग ॲप उघडले. एका दुसऱ्या चॅनलवर एक मुलगी चित्रकला शिकवत होती. तिचे काम पाहून रोहन प्रभावित झाला. त्याने आपल्या बँक खात्यातील 5,000 रुपयांपैकी 2,000 रुपये तिला सुपरचॅट म्हणून पाठवले. पैसे पाठवताच त्याचे हृदय धडधडू लागले. तो बँकेच्या मेसेजची वाट पाहू लागला. 1 सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद. काहीच झाले नाही. नाही म्हणजे तो फक्त एक योगायोग होता. त्याचा चेहरा उतरला. त्याला वाटले की त्याची आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाली. पण त्याच क्षणी त्याचा फोन वाजला. तुमच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा झाले आहेत. यावेळी परतावा 10 पट होता. हे खरं आहे. सिस्टीम खरंच काम करते. रोहन आनंदाने ओरडला. तो खोलीत वेड्यासारखा नाचू लागला.
आता त्याच्या खात्यात एकूण 23,000 रुपये होते. काही मिनिटांपूर्वी 500 रुपये असणारा तो आता हजारो रुपयांचा मालक होता. त्याच्या डोळ्यासमोर प्रियाचा आणि विक्रमचा तुच्छतेने भरलेला चेहरा आला. आता बघाच तुम्ही, तो मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात त्याच्या फोनवर सिस्टीमचा एक नवीन संदेश आला. यजमानाने होस्ट पहिल्यांदाच एका दिवसात 20,000 पेक्षा जास्त रक्कम मिळवली आहे. नवशिक्यांसाठी विशेष बक्षीस न्यूबी गिफ्ट पॅकेज अनलॉक झाले आहे. बक्षीस एक लक्झरी कार. कृपया खालील पर्यायांमधून निवडा. 1. BMW 5 सिरीज. 2. मर्सिडीज बेंझ ई क्लास. 3. ऑडी A6. रोहनची अवस्था श्वास रोखल्यासारखी झाली. कार, तेही बक्षीस म्हणून? त्याला आठवले विक्रम त्याच BMW गाडीतून प्रियाला घेऊन गेला होता. सुडाच्या भावनेने त्याने क्षणाचाही विचार न करता BMW 5 सिरीज या पर्यायावर क्लिक केले. अभिनंदन, तुम्ही BMW 5 सिरीज निवडली आहे. गाडीची कागदपत्रे आणि चाव्या तुमच्या पत्त्यावर 24 तासांच्या आत पोचतील. गाडी तुमच्या जवळच्या शोरूममधून डिलिव्हर केली जाईल. रोहनला आता काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते. एका रात्रीत त्याचे नशीब इतके बदलेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. कालपर्यंत जो मुलगा आपल्या जुन्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी विचार करत होता, तो आता एका नवीन BMWचा मालक होणार होता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. पाऊस थांबला होता आणि आकाशात चंद्र चमकत होता. जणू काही एक नवीन उज्ज्वल सकाळ त्याची वाट पाहत होती. विक्रम, तो हसला. तुझ्या BMWचा खूप गर्व आहे ना तुला? आता माझी गाडी बघायला तयार रहा. त्या रात्री रोहनला झोप लागली नाही. तो फक्त उद्या सकाळची आणि आपल्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीची वाट पाहत होता. अध्याय 3. 5 लाखांचा खर्च आणि अनपेक्षित बक्षीस. दुसरी सकाळ रोहनसाठी नेहमीसारखी नव्हती. आज तो एका नवीन उत्साहाने आणि आत्मविश्वासाने जागा झाला. काल रात्री घडलेल्या घटना त्याला अजूनही स्वप्नासारख्या वाटत होत्या, पण त्याच्या बँक खात्यातील 23,000 रुपये आणि सिस्टीमच्या बक्षिसाचा संदेश हे सर्व खरे असल्याची साक्ष देत होते. दुपारपर्यंत तो आपल्या गाडीची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच्या दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर एक कुरिअरवाला उभा होता. रोहन साहेब? हो मीच. तुमच्यासाठी हे पार्सल आहे. कुरिअरवाल्याने त्याला एक पॅकेज दिले. रोहनने ते उघडले. आतमध्ये BMWच्या चाव्या आणि गाडीची सर्व कायदेशीर कागदपत्रे होती. कागदपत्रांवर त्याचे नाव मालक म्हणून लिहिलेले होते. त्याचबरोबर एक पत्र होते, ज्यात लिहिले होते की त्याची गाडी जवळच्या प्रीमियम मोटर्स शोरूममध्ये तयार आहे. रोहनने क्षणाचाही विलंब न लावता शोरूमच्या दिशेने धाव घेतली. तिथे पोहोचताच मॅनेजरने त्याचे स्वागत केले. रोहन साहेब, तुमची गाडी तयार आहे. अभिनंदन. एका चकचकीत निळ्या रंगाची BMW 5 सिरीज त्याच्यासमोर उभी होती. गाडी इतकी सुंदर होती की रोहन तिच्यावरून नजर हटवू शकला नाही. कालपर्यंत जो मुलगा फक्त दुसऱ्यांच्या गाड्यांकडे पाहून समाधान मानत होता, आज तो स्वतः एका लक्झरी गाडीचा मालक होता. गाडी घेऊन तो बाहेर पडला. शहराच्या रस्त्यांवरून BMW चालवण्याचा अनुभव स्वर्गापेक्षा कमी नव्हता. लोक त्याच्या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. तेवढ्यात त्याला आठवले, प्रियाला महागड्या दागिन्यांची खूप आवड होती. तिला नेहमी एका प्रसिद्ध ज्वेलरी दुकानातून एक नेकलेस हवा होता, ज्याची किंमत लाखांमध्ये होती. आता वेळ आली आहे सिस्टीमची ताकद पुन्हा एकदा तपासण्याची, त्याने विचार केला आणि गाडी थेट शहरातील सर्वात मोठ्या आणि महागड्या ज्वेलरी दुकानाकडे वळवली. दुकानात शिरताच तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या साध्या कपड्यांकडे पाहून दुर्लक्ष केले. पण जेव्हा त्याने आपली BMWची चावी काउंटरवर ठेवली, तेव्हा सगळ्यांच्या नजरा बदलल्या. मला माझ्या एका मैत्रिणीसाठी काहीतरी खास हवं आहे, रोहनने आत्मविश्वासाने सांगितले. सेल्सगर्लने त्याला अनेक डिझाईन्स दाखवले. रोहनची नजर एका सुंदर डायमंड नेकलेसवर खेळली. याची किंमत काय आहे? सर, हा आमचा लेटेस्ट कलेक्शन आहे. याची किंमत फक्त 5 लाख रुपये आहे. 5 लाख? रोहनच्या मनात आले. त्याच्या खात्यात फक्त 23,000 रुपये होते. तो हे कसे विकत घेणार? तेवढ्यात सिस्टीमचा संदेश त्याच्या मनात चमकला. सिस्टीम सूचना. यजमान होस्ट थेट सिस्टीमच्या खात्यातून पैसे वापरू शकतो. ही रक्कम नंतर परताव्याच्या रिबेट रकमेतून वजा केली जाईल. रोहनच्या चेहऱ्यावर हसू आले. ठीक आहे, पॅक करा. त्याने सिस्टीमच्या माध्यमातून पेमेंट केले. व्यवहार यशस्वी झाला. सेल्सगर्ल आणि इतर कर्मचारी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. एका साध्या दिसणाऱ्या मुलाने हसता खेळता 5 लाखांची खरेदी केली होती. तो नेकलेस घेऊन दुकानातून बाहेर पडला. गाडीत बसताच त्याच्या फोनवर बँकेचा मेसेज आला. तुमच्या बँक खात्यात 50 लाख रुपये 50 लाख जमा झाले आहेत. यावेळी परतावा पुन्हा 10 पट होता. त्याच्या खात्यात आता 50 लाख आणि आधीचे काही हजार रुपये होते. तो क्षणात लखपती झाला होता. पण सिस्टीम इथेच थांबली नाही. यजमानाने पहिल्यांदाच 5 लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. विशेष बक्षीस अनलॉक झाले आहे. बक्षीस डोळ्यांची पारख, आईस ऑफ अप्रेझल कौशल्य. वर्णन.
या कौशल्यामुळे यजमान कोणत्याही वस्तूची, उदा प्राचीन वस्तू, दागिने, चित्रकला किंवा व्यक्तीची, उदा कौशल्ये, आरोग्य, निष्ठा, खरी किंमत आणि माहिती ओळखू शकतो. रोहन आश्चर्यचकित झाला. हे तर अद्भुत आहे. आता मला कोणीही फसवू शकणार नाही. मी कोणत्याही गोष्टीची खरी पारख करू शकेन. त्याने नुकताच खरेदी केलेला नेकलेस हातात घेतला आणि आपले नवीन कौशल्य वापरण्याचा प्रयत्न केला. वस्तू डायमंड नेकलेस, मूळ किंमत 4,50,000 रुपये, विक्री किंमत 5 लाख रुपये. निष्कर्ष साधारण कारागिरी पण खरे हिरे. म्हणजे दुकानदाराने मला 50,000 फसवलं. पण काही हरकत नाही, तो हसला. आता या कौशल्यामुळे मी कितीतरी जास्त कमावू शकेन. त्याच्या मनात आता एक नवीन योजना आकार घेत होती. हा नेकलेस प्रियाला देण्यासाठी नव्हता. हा फक्त एक बहाणा होता, सिस्टीमची ताकद तपासण्यासाठी. आता त्याच्याकडे पैसा, गाडी आणि एक विशेष कौशल्य होते. विक्रम आणि प्रियाला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्याची वेळ जवळ आली होती. अध्याय 4. पैशाची ताकद. काही दिवसांनी रोहनला त्याच्या कॉलेजच्या मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला. समीर, जो ग्रुपमधील सर्वात उत्साही मुलगा होता, त्याने एका गेट टुगेदरचे आयोजन केले होते. मित्रांनो, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. या शनिवारी रात्री द स्काय लाऊंजमध्ये भेटूया. सगळ्यांनी यायचं आहे. द स्काय लाऊंज हे मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित रूफटॉप रेस्टॉरंटपैकी एक होते. तिथे एका टेबलचे बिल हजारो रुपयामध्ये येत असे. रोहनला माहीत होते की विक्रम आणि प्रिया तिथे नक्कीच येणार. हीच ती वेळ आहे, त्याने मनात ठरवले. शनिवारी रात्री रोहनने साधे पण ब्रँडेड कपडे घातले आणि आपल्या नवीन BMWमधून द स्काय लाऊंजकडे निघाला. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून तो लिफ्टने वर गेला. लाऊंजमध्ये पोहोचताच त्याला त्याचे मित्र दिसले. समीर, आकाश, नेहा आणि विक्रम व प्रिया. ते सर्व एका मोठ्या टेबलभोवती बसले होते. अरे रोहन, तू आलास. ये बस, समीरने त्याला बोलावले. रोहन जाऊन बसला, पण त्याच्या बसण्याने वातावरणातील उत्साह थोडा कमी झाला. विक्रमने त्याच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. रोहन, तू इथे कसा? मला वाटलं नव्हतं की तू अशा महागड्या ठिकाणी येशील. विक्रमने मुद्दाम टोमणा मारला. प्रियानेही नाक मुरडले. विक्रम, त्याला कशाला बोलतोस? समीरने बोलावले म्हणून आला असेल बिचारा. बिल देताना त्याची पंचायत होईल. आकाश, जो विक्रमचा चमचा होता, तो हसून म्हणाला, काळजी करू नकोस रोहन, आम्ही आहोत की. तुझ्या वाटचे पैसे आम्ही भरू. तू फक्त मेन्यूमधली सर्वात स्वस्त गोष्ट ऑर्डर कर. हे ऐकून सगळे दबक्या आवाजात हसू लागले. रोहनचा चेहरा शांत होता, पण त्याच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगत होता. त्याने या अपमानाची तयारी आधीच केली होती. त्याची गरज नाही, रोहन शांतपणे म्हणाला. त्याने वेटरला बोलावले. या टेबलवर जे काही सर्वात महागडे आहे ते सगळं घेऊन या. शॅम्पेनच्या सर्वात महागड्या 2 बाटल्या, लॉबस्टर स्टेक, काहीही बाकी ठेवू नका. वेटर त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. सर, पण बिल खूप जास्त होईल. त्याची चिंता तू करू नकोस, रोहन म्हणाला. विक्रम आणि त्याचे मित्र आता मोठ्याने हसू लागले. रोहन, तू तर मोठा झाल्यासारखं वागतोयस. कुठून आणणार एवढे पैसे? किडनी विकायला काढलीस की काय? विक्रमने खिल्ली उडवली. रोहन काहीच बोलला नाही. तो फक्त शांतपणे बसून राहिला. थोड्याच वेळात टेबलवर महागड्या पदार्थांची आणि पेयांची रांग लागली. सगळ्यांनी त्यावर ताव मारला, पण मनात ते रोहनची चेष्टाच करत होते. त्यांना खात्री होती की बिल भरण्याच्या वेळी रोहनचा खरा चेहरा समोर येईल. जेवण झाल्यावर वेटर बिल घेऊन आला. बिल पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले. एकूण बिल 1,50,000 रुपये. 1,50,000 रुपये. बापरे, एवढं बिल? नेहा हळूच म्हणाली. विक्रमच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते. तो रोहनकडे बघत म्हणाला, चला रोहन साहेब, काढा पैसे, की मदतीसाठी बाबांना फोन लावू. रोहन शांतपणे उठला. त्याने आपल्या खिशातून एक काळे कार्ड काढले. ते सेंटुरियन कार्ड होते, जे सिस्टीमने त्याला एका छोट्या कामगिरीवर बक्षीस म्हणून दिले होते. हे कार्ड फक्त अमर्याद संपत्ती असलेल्या अब्जाधीशांनाच मिळते. त्याने कार्ड वेटरला दिले. यामधून पेमेंट करा. विक्रमने ते कार्ड पाहिले आणि तो हसला. हे काय खेळण्यातलं कार्ड आहे का? असं कार्ड मी कधी पाहिलं नाही. पण वेटर आणि तिथे आलेला मॅनेजर, त्या दोघांनीही ते कार्ड ओळखले. त्यांचे चेहरे आदराने आणि आश्चर्याने पांढरे पडले. मॅनेजरने स्वतः पुढे येऊन ते कार्ड घेतले आणि थरथरत्या हातांनी पेमेंट मशीनमध्ये टाकले. पेमेंट यशस्वी. मॅनेजरने कार्ड आणि बिल रोहनला परत दिले, पण तो 90 अंशात वाकला होता. सर, आमच्या रेस्टॉरंटमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही चूक झाली असेल तर माफ करा. आता संपूर्ण टेबलवर स्मशान शांतता पसरली होती. विक्रम, प्रिया आणि आकाशचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ज्याला ते कालपर्यंत एक गरीब आणि लाचार समजत होते, त्याने हसता खेळता 1.5 लाखांचे बिल भरले होते. रोहन आपल्या जागेवर परत आला आणि त्याने शॅम्पेनचा ग्लास उचलला. विक्रम,
तू म्हणाला होतास ना की प्रेमाने पोट भरत नाही? बरोबर आहे, पण पैशाने भरतं. आणि माझ्याकडे आता तेच आहे जे तुझ्याकडे आहे, पण तुझ्यापेक्षा खूप जास्त पैसा. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे. तो उठला आणि बाहेर जाण्यासाठी वळला. प्रिया आणि बाकीचे मित्र त्याच्याकडे अवाक होऊन पाहत होते. त्यांच्या मनात आता एकच प्रश्न होता, वजा रोहनकडे एवढा पैसा आला कुठून? त्या रात्री द स्काय लाऊंजमधून बाहेर पडताना रोहनला जो आत्मविश्वास जाणवत होता तो त्याने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. त्याने पैशाची ताकद आज पहिल्यांदाच जगाला दाखवली होती. अध्याय 5. अनपेक्षित भेट आणि नवीन सुरुवात. द स्काय लाऊंजमधील घटनेनंतर रोहनच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता. विक्रम आणि प्रियाच्या वर्तुळात तो आता चर्चेचा विषय बनला होता. अनेकांना त्याच्या अचानक आलेल्या श्रीमंतीचे गूढ उलगडत नव्हते. प्रियाने त्याला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केले. आता त्याला तिच्याकडे बघून कसलाही राग किंवा दुःख वाटत नव्हते, फक्त एक प्रकारची उदासीनता होती. रोहनने आपल्या डोळ्यांची पारख या कौशल्याचा वापर करायला सुरुवात केली होती. त्याने काही जुन्या वस्तूंच्या दुकानांना भेट दिली आणि तिथे त्याला अनेक मौल्यवान वस्तू कमी किमतीत मिळाल्या. त्याने त्या वस्तू विकून चांगला नफा कमावला. सिस्टीमच्या परताव्यामुळे त्याचे बँक बॅलन्स वाढतच होते. आता त्याला पैशाची चिंता नव्हती, तर तो पैसा कसा वापरायचा याचा विचार करत होता. एके दिवशी रोहन एका आर्ट गॅलरीमध्ये गेला होता. त्याला कलेची विशेष आवड नव्हती, पण त्याच्या नवीन कौशल्यामुळे त्याला कोणत्या चित्रात किंवा शिल्पात खरी कला आहे हे ओळखता येत होते. तो एका चित्राचे निरीक्षण करत असताना त्याच्या शेजारी एक तरुणी उभी होती. तिचे डोळे त्या चित्रात पूर्णपणे हरवले होते. हे चित्र खूप काही सांगून जातं, नाही का? ती रोहनकडे न बघता म्हणाली. रोहनने तिच्याकडे पाहिले. ती साध्या पण सुंदर साडीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता आणि बुद्धिमत्ता दिसत होती. हो, खरं आहे, रोहन म्हणाला, पण मला वाटतं या चित्रात काहीतरी कमी आहे. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. कमी? तुम्हाला असं का वाटतं? रोहनने आपले डोळ्यांची पारख कौशल्य वापरले. वस्तू, चित्र, मूळ कलाकार, अज्ञात खरी किंमत, 2 लाख रुपये. निष्कर्ष, सुंदर कलाकृती, पण कलाकाराने शेवटचा स्पर्श दिला नाही. या चित्रात भावना आहेत, रंग आहेत, पण एक प्रकारची अपूर्णता आहे. जणू काही कलाकाराने ते पूर्ण करण्याआधीच सोडून दिले आहे, रोहन म्हणाला. ती तरुणी हसली. तुम्ही खूप सूक्ष्म निरीक्षण करता. खरं सांगायचं तर हे चित्र माझ्या वडिलांनी काढले होते. ते हे पूर्ण करण्याआधीच वारले. रोहनला थोडं वाईट वाटलं. माफ करा, मला माहीत नव्हतं. काही हरकत नाही, ती म्हणाली. माझं नाव आदिती आहे. तुम्ही? मी रोहन. त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. आदिती एक आर्टिस्ट होती आणि स्वतःची गॅलरी चालवत होती. ती पैशासाठी नाही, तर कलेच्या प्रेमापोटी काम करत होती. तिच्या बोलण्यातून तिची साधेपणा आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता. तिला रोहनच्या श्रीमंतीबद्दल काहीच माहीत नव्हते आणि रोहनलाही तिला आपल्या पैशाची किंवा सिस्टीमची माहिती देण्याची गरज वाटली नाही. त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. कला, जीवन, स्वप्ने. आदितीने रोहनला कलेच्या एका वेगळ्या जगात नेले, जिथे पैशापेक्षा भावनांना आणि निर्मितीला जास्त महत्त्व होते. रोहनला तिच्यासोबत बोलताना एक वेगळाच आनंद मिळत होता, जो त्याला प्रियासोबत कधीच मिळाला नव्हता. आदिती त्याला त्याच्या पैशासाठी नाही, तर त्याच्या विचारांसाठी आणि त्याच्या व्यक्तिमत्वासाठी आवडली होती. रोहन, तुम्ही खूप वेगळे आहात, आदिती म्हणाली. तुम्ही श्रीमंत असूनही जमिनीवर आहात आणि तुमच्याकडे कलेची एक वेगळी दृष्टी आहे. रोहन हसला. कदाचित मी आत्ताच शिकायला सुरुवात केली आहे. त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि पुन्हा भेटण्याचे ठरवले. आदितीसोबतची भेट रोहनसाठी अनपेक्षित होती. त्याला वाटले होते की त्याच्या आयुष्यात आता फक्त पैसा आणि सूड असेल, पण आदितीने त्याला एक नवीन दृष्टी दिली होती. पैशाशिवायही आयुष्यात अनेक सुंदर गोष्टी आहेत याची जाणीव तिला झाली होती. सिस्टीमने त्याला पैसा दिला होता, पण आदितीने त्याला आयुष्याचा एक नवीन अर्थ दिला होता. ही एक नवीन सुरुवात होती, जिथे पैशाची ताकद होती, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचे होते मानवी नातेसंबंध आणि आत्मिक समाधान. अध्याय 6. आदितीचे रहस्य आणि अब्जाधीशांचे बक्षीस. रोहन आणि आदितीची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती. रोहन अनेकदा तिच्या आर्ट गॅलरीला भेट देत असे. त्याला तिच्यासोबत वेळ घालवणे आवडत होते. आदितीच्या साधेपणाने आणि कलेवरील प्रेमाने तो खूप प्रभावित झाला होता. त्याला तिच्यात कधीही पैशाचा लोभ दिसला नाही. एके दिवशी रोहन गॅलरीमध्ये पोहोचला तेव्हा त्याला आदिती खूप चिंतेत दिसली. तिच्या हातात काही कागदपत्रे होती आणि तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. काय झालं, आदिती? तू ठीक आहेस ना? रोहनने काळजीने विचारले. आदितीने एक दीर्घ श्वास घेतला. रोहन, माझी गॅलरी एका मोठ्या आर्थिक संकटात आहे. आम्ही एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात भाग घेतला होता, पण आमच्या मुख्य प्रायोजकाने स्पॉन्सर ऐनवेळी माघार घेतली आहे.
आता जर मी आठवडाभरात 50 लाख रुपये उभे करू शकले नाही तर माझ्या वडिलांनी इतक्या मेहनतीने उभी केलेली ही गॅलरी मला विकावी लागेल. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. रोहनला हे पाहून खूप वाईट वाटले. त्याने क्षणाचाही विचार न करता म्हटले, काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन. तू? पण रोहन, ही खूप मोठी रक्कम आहे, आदिती म्हणाली. पैशाची चिंता तू करू नकोस, फक्त मला सांग मी काय करू शकतो. रोहनने तिला धीर दिला. रोहनने लगेच आपल्या सिस्टीममधून 50 लाख रुपये आदितीच्या गॅलरीच्या खात्यात ट्रान्स्फर केले. आदितीला आश्चर्याचा धक्का बसला, पण तिला वाटले की रोहनने कुठून तरी कर्ज घेऊन किंवा मित्रांकडून उसने घेऊन हे पैसे दिले असतील. रोहन, मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. मी लवकरात लवकर तुझे पैसे परत करेन, ती कृतज्ञतेने म्हणाली. त्याची काही गरज नाही, रोहन हसला. त्याच्या या मदतीमुळे आदितीची समस्या तर सुटली, पण रोहनच्या मनात सिस्टीमचा संदेश आला. यजमानाने निस्वार्थ भावनेने आणि खऱ्या मैत्रीसाठी मदत केली आहे. सिस्टीमने यजमानाची चारित्र्य तपासणी कॅरेक्टर टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. विशेष बक्षीस अनलॉक झाले आहे. बक्षीस सिंघानिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 10% शेअर्स. वर्णन. सिंघानिया ग्रुप हे भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक आहे. या 10% शेअर्समुळे यजमान कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा सदस्य बनला आहे. रोहन हे वाचून स्तब्ध झाला. सिंघानिया ग्रुप हे तर देशातील टॉप 5 कंपन्यांपैकी एक आहे. त्याला मिळालेले बक्षीस त्याच्या कल्पनेच्या पलीकडचे होते. तो आता फक्त श्रीमंत नव्हता, तर देशातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक बनला होता. 2 दिवसांनंतर सिंघानिया ग्रुपच्या बोर्ड मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. रोहनलाही निमंत्रण आले होते. तो एका साध्या पण महागड्या सूटमध्ये मीटिंगसाठी पोचला. बोर्डरूममध्ये देशातील मोठे उद्योगपती बसले होते. ते सर्वजण एका नवीन आणि अज्ञात 10% मालकाची वाट पाहत होते. रोहन आत शिरताच सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. हा तरुण मुलगा कोण आहे, असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता. मीटिंग सुरू झाली. कंपनीचे मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणाले, आजच्या मीटिंगचा मुख्य अजेंडा आपल्या नवीन बोर्ड मेंबरची ओळख करून देणे आहे. मी स्वागत करतो मिस्टर रोहन. त्यांचे बोलणे मध्येच थांबले, कारण बोर्डरूमचा दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती आत आली. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आदिती होती. पण आज ती नेहमीच्या साध्या साडीत नव्हती. तिने एक पॉवरफुल बिझनेस सूट घातला होता. तिचा चेहरा शांत पण आत्मविश्वासू होता. तिच्या मागे तिचे सहाय्यक होते. बोर्डरूममधील सर्व सदस्य तिला पाहून आदराने उभे राहिले. गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन, तिचा आवाज अधिकारवाणीचा होता. रोहन तिच्याकडे अवाक होऊन पाहत होता. आदिती, इथे या रूपात? कंपनीचे उपाध्यक्ष म्हणाले, मॅडम, तुम्ही वेळेवर आलात. आम्ही नवीन बोर्ड मेंबरचं स्वागत करत होतो. आदिती हसली आणि तिने रोहनकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि एक अनपेक्षित ओळख होती. यांची ओळख करून देण्याची गरज नाही, मी यांना ओळखते, ती म्हणाली आणि रोहनच्या शेजारी येऊन बसली. माफ करा मिस्टर रोहन, तुम्हाला माझ्या दुसऱ्या ओळखीबद्दल सांगायला वेळच मिळाला नाही. तिने सगळ्यांसमोर आपली ओळख करून दिली. मी आदिती सिंघानिया, या सिंघानिया ग्रुपची सीईओ आणि मुख्य वारसदार. आर्ट गॅलरी चालवणे हा माझा छंद आहे, माझी आवड आहे, पण ही कंपनी माझी जबाबदारी आहे. संपूर्ण बोर्डरूममध्ये शांतता पसरली. रोहनला आता कळले की आदिती कोण होती. ती एक अब्जाधीश कंपनीची सीईओ होती, जी एका सामान्य मुलीसारखे आयुष्य जगत होती. आणि त्याने एका सिस्टीमच्या मदतीने श्रीमंत झालेल्या मुलाने नकळतपणे तिच्याच कंपनीत 10% हिस्सेदारी मिळवली होती. त्यांच्या नशिबाने त्यांना एका अशा वळणावर आणून उभे केले होते, जिथे दोघांचीही खरी ओळख एकमेकांसमोर आली होती. आता पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते. अध्याय 7. मोठी गुंतवणूक आणि सिस्टीमचे बक्षीस. आदिती सिंघानिया ग्रुपची सीईओ. हे सत्य समोर आल्यानंतर रोहनला धक्का बसला होता, पण त्याला आदितीबद्दलचा आदर आणखी वाढला. ती इतकी मोठी व्यक्ती असूनही साधेपणाने आणि प्रामाणिकपणे जगत होती. बोर्ड मीटिंगनंतर आदितीने रोहनला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. मला माफ कर रोहन, मी तुला माझ्या खऱ्या ओळखीबद्दल सांगितले नाही, आदिती म्हणाली. मला फक्त एक सामान्य आयुष्य जगायचं होतं, जिथे लोक माझ्या पैशासाठी नाही तर माझ्यासाठी माझ्याशी मैत्री करतील. मी समजू शकतो आदिती, रोहन हसला. मीही काही दिवसांपूर्वी तुझ्यासारखाच होतो, पण आता आपण दोघेही एकाच बोटीत आहोत, नाही का? त्यांच्यात एक नवीन अधिक मजबूत नाते निर्माण झाले. ते आता फक्त मित्र नव्हते, तर बिझनेस पार्टनर्सही होते. रोहनने आदितीला आपल्या सिस्टीमबद्दल थेट सांगितले नाही, पण त्याने तिला हे पटवून दिले की त्याच्याकडे आता अमर्याद आर्थिक क्षमता आहे. पुढील काही आठवड्यांत रोहनने सिंघानिया ग्रुपच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. त्याच्या डोळ्यांची पारख या कौशल्यामुळे त्याला अनेक प्रोजेक्ट्समधील छुपे धोके आणि संधी ओळखता आल्या. त्याने काही नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या, ज्या आदितीला खूप आवडल्या. एके दिवशी आदितीने रोहनला एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले. रोहन, आपण एका नवीन तंत्रज्ञानात टेक्नॉलॉजी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहोत.
हे तंत्रज्ञान भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे, पण यात खूप मोठा धोका आहे. यासाठी आपल्याला 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 500 कोटी? रोहनने विचारले. कंपनीकडे एवढे पैसे आहेत का? आहेत, पण यामुळे कंपनीच्या इतर प्रोजेक्ट्सवर परिणाम होईल. शिवाय जर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला नाही तर कंपनीला मोठे नुकसान होईल, आदिती चिंतेत म्हणाली. बोर्डमधील इतर सदस्यही याबद्दल साशंक आहेत. रोहनने आपल्या डोळ्यांची पारख या कौशल्याचा वापर करून त्या तंत्रज्ञानाचा आणि प्रोजेक्टचा अभ्यास केला. प्रोजेक्ट भविष्यकालीन ऊर्जा तंत्रज्ञान यशस्वी होण्याची शक्यता 95% नफा, पुढील 5 वर्षांत 5,000 कोटींपेक्षा जास्त धोका, सुरुवातीची मोठी गुंतवणूक पण दीर्घकाळात अत्यंत फायदेशीर. रोहनला खात्री पटली की हा प्रोजेक्ट यशस्वी होणार आहे. ही एक मोठी संधी होती. आदिती, आपण ही गुंतवणूक करायलाच हवी, रोहन ठामपणे म्हणाला. मला खात्री आहे की हा प्रोजेक्ट यशस्वी होईल आणि कंपनीला खूप मोठा फायदा होईल. पण 500 कोटी? आदिती अजूनही विचार करत होती. मी करेन ती गुंतवणूक, रोहन म्हणाला. सिंघानिया ग्रुपमध्ये माझे 10% शेअर्स आहेत. मी माझ्या हिश्श्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायला तयार आहे. तुम्ही फक्त प्रोजेक्ट सुरू करा. आदितीला धक्का बसला. तू 500 कोटी रुपये एकटा गुंतवणार? हो, रोहन हसला. मला या प्रोजेक्टवर पूर्ण विश्वास आहे. रोहनने सिस्टीमच्या माध्यमातून 500 कोटी रुपये सिंघानिया ग्रुपच्या खात्यात ट्रान्स्फर केले. ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. पेमेंट यशस्वी होताच सिस्टीमचा संदेश आला. यजमानाने होस्ट एकाच वेळी 500 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. सिस्टीम यजमानाला त्याच्या उदारतेबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल बक्षीस देत आहे. विशेष बक्षीस अनलॉक झाले आहे. बक्षीस ग्लोबल अब्जाधीश ग्रुपमध्ये सदस्यत्व. वर्णन. ग्लोबल अब्जाधीश ग्रुप हा जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली अब्जाधीशांचा एक गुप्त गट आहे. या गटाचे सदस्य जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणावर प्रभाव टाकतात. सदस्यत्वासह यजमानाला गटाच्या सर्व सुविधा आणि माहितीचा प्रवेश मिळेल. रोहनचे डोळे विस्फारले. ग्लोबल अब्जाधीश ग्रुप? त्याला वाटले की तो आता फक्त श्रीमंत झाला आहे, पण सिस्टीम त्याला जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या गटात सामील करत होती. हे त्याच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. आदितीनेही रोहनच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे प्रभावित झाली. तिला आता रोहनच्या आर्थिक क्षमतेबद्दल पूर्ण खात्री पटली होती. रोहन, तू खरंच खूप वेगळा आहेस, आदिती म्हणाली. मी कधीच विचार केला नव्हता की कोणी इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये इतक्या सहजपणे गुंतवणूक करेल. मी फक्त संधी ओळखतो, आदिती, रोहन हसला. आता रोहन फक्त एक अब्जाधीश नव्हता, तर तो जगातील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक बनला होता. त्याच्या आयुष्याचा प्रवास एका सामान्य मुलापासून सुरू होऊन आता जागतिक स्तरावर पोहोचला होता.